मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाय, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाय असं म्हणू नका आता. नवी भरारी ही कोकणात नेता, कोकण सफारी ही कोकणात नेता. गड किल्ल्यांना झुकावती माथा, कोकण सफारी ही कोकणात नेता. अरे कोकण सफारी ही कोकणात नेता. नमस्कार. रत्नागिरी म्हणजे रत्नभूमी. अनेक रत्नांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही रत्नागिरी. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी. रत्नागिरी हे ठिकाण अतिशय शांत, सुंदर आणि जगाला आदर्श शिकवणार आहे. चला तर मग या रत्नागिरीची सफर सुरू करूया त्या किल्ल्यापासून ज्यामुळे रत्नागिरीला रत्नागिरी असं नाव पडलं. तो म्हणजे किल्ला रत्नदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी काही काळ याच किल्ल्यावरून आरमाराचे काम पाहिले. रत्नदुर्ग किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालेसारखा असून तो तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्यावरील रेड बुरुजावरून दिसणाऱ्या समुद्राचे विहंगमय दृश्य मनाला समाधान देतेच, तर किल्ल्यावरील दीपस्तंभावरून संपूर्ण रत्नागिरीचा परिसर समुद्र किनाऱ्यासहित आपल्या नजरेच्या एका टप्प्यातच पाहता येतो. जवळच टकमक पॉइंटचा कडा खूपच चित्तथरारक आहे. याच किल्ल्यावर भगवती मातेचे मंदिर असून कोकणातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव इथे साजरा होतो.
तसाच तो आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने देखील वेढलेला आहे. रत्नदुर्ग उतरल्यानंतर भगवती जेटी असून त्या समोरच गडाच्या पायथ्याशी एक 500 मीटरची गुहा आहे आणि गडाच्या बाजूलाच ना कोकणातलं सर्वात मोठं मिरकरवाडा बंदर आहे. कोकणातला सर्वात मोठा मासळीचा घाऊक व्यापार याच बंदरावरून चालतो. रत्नागिरीचं ग्रामदैवत भैरीबुवा. भैरीबुवा बद्दल रत्नागिरीकरांच्या मनामध्ये अनन्य साधारण श्रद्धा आहे. दर रविवारी आणि दर अमावस्येला भाविक इथे नतमस्तक व्हायला जरूर येतात. भैरीबुवाचा शिमगोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा पालखी उत्सव आहे. शिमग्याच्या दिवशी तर रात्री 12 वाजता भैरीबुवा आणि त्याच्या 2 बहिणी नवलाई आणि पावणाई यांच्या पालख्यांची होणारी भेट भाविकांचं मनच जिंकून घेते. मंदिराच्या आवारात तृणबिंदुकेश्वराचे मंदिर आणि जंबुकेश्वराचे शिवपंचायतन आहे. तसेच दुर्मिळ असे हरतालिकेचे मंदिर देखील याच देवळात पाहायला मिळते. रत्नागिरीचा इतिहास अजून आपल्याला जाणून घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आता आपण आलो आहोत रत्नागिरीतल्या एका ऐतिहासिक वास्तूत.
स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे आपल्या रत्नागिरीचेच. त्यांचं बालपण इथल्याच टिळक आळीतल्या इंदिराबाईंच्या वाड्यातच गेलं. लोकमान्यांचे वडील रत्नागिरीत शिक्षक म्हणून कामाला आले आणि इथं भाड्याने राहत होते. या ठिकाणी टिळकांनी 10 वर्ष वास्तव्य केलं. पुढे हीच वास्तू महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याने जतन करून स्मारक म्हणून घोषित केली. या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला असून लोकमान्यांची पगडी संग्रहित करण्यात आली आहे. सोबतच टिळक घराण्याची संपूर्ण वंशावळ आणि टिळकांचा जीवनपट चित्ररूपातून साकारण्यात आलाय. सोमवार वगळता अन्य दिवस हे स्मारक सर्वांसाठीच खुले असते. इथल्या समोरच्याच मंदिरात 150 वर्ष सातत्याने टिळक मित्र मंडळाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. आता आपण जाऊया भव्य अशा ऐतिहासिक राजवाड्याकडे. थिबा पॅलेस हे रत्नागिरीमधले एक प्रमुख आकर्षण आहे. थिबा पॉइंट वरून भाट्याच्या खाडीचे विहंगमय दृश्य पर्यटकांना नेहमीच सुखावतं आणि इथल्या रंगीत प्रकाशात उडणारे कारंजे या सौंदर्यात अजूनच भर घालून टाकतात. हे सगळं पाहिल्यानंतर सेल्फी घेण्याचा मोह तर मला आवरतच नाहीये. सो मी सेल्फी घ्यायला जाते, पण तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. अरे आलात तुम्ही?
चला आपल्याला अजून भरपूर सेल्फीज काढायचेत. आता आपण आलोय आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. रत्नागिरीपासून समुद्राच्या बरोबरीने गणपतीपुळ्याला जाण्यासाठी आरेवारे बीच मार्गे आपला मार्ग सुखकर होऊ शकतो. पांढऱ्या वाळूचा हा स्वच्छ असा बीच आहे ना, आपलं मन प्रसन्न करून टाकतो. आणि इथेच सुरुबन सुद्धा आहे. अतिशय घनदाट असं बन आहे. आणि तिथे फिरत असताना आपल्यासारखे नवखे पर्यटक हरवू नयेत म्हणून योग्य अशा मार्गांची बांधणी सुद्धा करण्यात आली आहे. आपण उभे आहोत रत्नागिरीतील सुप्रसिद्ध अशा मंदिराबाहेर, श्री क्षेत्र गणपतीपुळे. आरेवारेच्या समुद्र किनाऱ्यापासून डोंगरातील वळणावळणाच्या रस्त्याने 20 किलोमीटर अंतरावरती हे गणपतीपुळे आहे. भारतातील 8 दिशांना असणाऱ्या अष्टविनायकांपैकी हे क्षेत्र पश्चिमेचा लंबोदर म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणी बाप्पाचे मंदिर आहे त्या ठिकाणचा डोंगर हा शेंदूर चर्चित लंबोदराचे रूपच आहे असं मानलं जातं. संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा मार्ग असून हा मार्ग जवळजवळ 1 किलोमीटरचा आहे. माघ चतुर्थीला येथे श्रींचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो आणि भाद्रपद महिन्यात याच बाप्पाचे गावकरी पूजन करतात. तसेच येथील संस्थांच्या मार्फत श्रींच्या आरतीनंतर खिचडी आणि बुंदीचा प्रसाद दिला जातो. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर समोरील बीचवर गेल्याशिवाय राहवतच नाहीये. पण गणपतीपुळ्याचा बीच कितीही विलोभनीय असला ना तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने थोडासा धोकादायक आहे. सो ह्यात जर उतरायचं असेल ना तर काळजी घ्या आणि नियमांचं पालन करा. कळलं?
मनाला वेड लावणारा समुद्र, फेसाळणाऱ्या लाटांची गाज आणि बेधुंद असा वारा, यामध्ये वेळ कसा निघून जातो कळतच नाही ना. चला तर मग जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला, पण पुढच्या भागात.